हॅलो मित्रांनो, चला आज आपण बघणार आहोत गणित भाग 1. यामध्ये 10वीचं गणित आपण बघणार आहोत आणि पाठाला किती मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण बघणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करूया. गणित भाग 1 इयत्ता 10वी. बघा, आपल्याला अनुक्रमणिकामध्ये बघताय एकूण किती 6 पाठ दिलेले आहे. तर 6 पैकी 3 असे पाठ आहे जे 12-12 मार्कासाठी विचारले जातात आणि 3 असे पाठ आहे जे 8-8 मार्कासाठी विचारले जातात. ठीक आहे. तर 2 चलातील रेषीय समीकरण 12 मार्कासाठी, वर्ग समीकरण 12 मार्कासाठी आणि सांख्यिकी 12 मार्कासाठी. अशा प्रकारे आपल्याला 3 पाठ जे 12 मार्कासाठी आहे ते माहीत आहे. त्याच्यानंतर अंकगणिती श्रेणी 8 मार्कासाठी, अर्थनियोजन 8 मार्कासाठी आणि संभाव्यता 8 मार्कासाठी. परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आपण किती अभ्यास करतो हे महत्त्वाचं नाही, तर परीक्षेमध्ये पेपरमध्ये काय विचारलं आहे त्याचं उत्तर आपल्याला येते का याच्यावर तुम्हाला मार्क मिळते. तुम्हाला किती अभ्यास येतो, तुम्हाला पूर्ण पुस्तक येते का हे परीक्षेमध्ये विचारत नाही. तर परीक्षेमध्ये तुम्हाला किती जो विचारलेला प्रश्न आहे तो येतो का, फक्त तेवढं त्याचं उत्तर तुम्हाला येते का हे विचारलं जातं. आणि जर त्याचं उत्तर तर तुम्हाला आलं तर तुम्हाला तुमची टक्केवारी वाढवता येते. अशा प्रकारे तुम्ही जर अभ्यास कराल घटक गुण विभागणीमार्फत, जर तुम्ही अभ्यास करण्याची सुरुवात केली तर तुम्हाला एका दिवसाच्या आत आपण 40पैकी 40 मार्क कसे घ्यायचे हे आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघणार आहोत 2 चलातील रेषीय समीकरण. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 चलातील रेषीय समीकरण. 2 चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक्स आणि वाय असे प्रकारे 2 चल असतात. आता इथे बघा 3x बरोबर 4y वजा 12. तर बघा याच्या सर्वात आधी आपण सामान्य रूप करू. 3x वजा 4 अधिक 12 बरोबर 0. एक्स आणि वाय हे काय असतात, चल असतात. आणि एक्स 3 आणि 4 हे काय असतात, एक्स आणि वायचे सहगुणक असतात. अर्थात काय, तर 3 आणि एक्समध्ये कशाचा संबंध असतो, गुणाकाराचा संबंध असतो, म्हणून त्याला आपण सहगुणक असे म्हणतात. तर खालील सारणी पूर्ण करा. आता बघा याच्यामध्ये वर्ग समीकरण. आता समीकरण म्हणजे काय, तर समीकरणामध्ये कोणत्याही ABCD अक्षराला वर्ग नसतात. ठीक आहे. जर ज्याची कोटी 1 असते म्हणजे काय, इथे फक्त एकच एक्स आहे, एक्स गुणिला एक्स आणखी असता तर एक्सचा वर्गमूळ झाला, वर्ग स्क्वेअर झाला असता. तर हे समीकरण झाले असते का, नाही, ते वर्ग समीकरण झाले असते. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये विचारलेलं आहे आपल्याला समीकरण आहे का. याच्यामध्ये काय, समीकरण ओळखण्यासाठी कोणत्या 2 ABCD A to Z मधील अक्षराची आवश्यकता असते. ते आहे का, पूर्ण करते का, हो. त्याच्यानंतर काय, सहगुणक आहे का, हो. बरोबरच्या नंतर काय, सहगुण स्थिरांक. बरोबरच्या नंतर काय असतो, तर स्थिरांक असतो, ते आपल्याला बघावे लागते. तर अशा प्रकारे पहिल्या याच्यामध्ये आहे. दुसऱ्या याच्यामध्ये बघा वर्गमूळ दिला आहे, याची प्रत्येक पदाची कोटी ही 1 असणं गरजेचे आहे. जर 2 असेल तर ते 2 चलातील रेषीय समीकरण नाही. आता तिसरं हे आपल्याला सॉल्व करावं लागेल, तेव्हा आपल्याला माहीत पडेल की हे आहे की नाही. बघा, एक सामायिक रेषीय समीकरण जेव्हा आपण 2 चलातील रेषीय समीकरणाच्या एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणाला एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. मागील इयत्तेत एका चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याच्या पद्धतीचा अभ्यास आपण केलेला आहे, त्याची थोडक्यात उजळणी करू. आता खालील एक सामायिक समीकरणे सोडवा अशा प्रकारची गणितं आपल्याला पूर्ण 10वीच्या पहिल्या सिलेबसमध्ये येणार आहे. तर 5x वजा 3y आणि 8. बघा हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये बघा 2 समीकरणं दिलेली असेल आणि त्या 2 समीकरणाला आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. तर काय करावे लागेल, तर सर्वात आधी आपण घेऊ एक कैची घेऊन आणि ह्या 2 समीकरणाला आपण अर्धे कापून घेऊ. काय करणार आहोत, कापून घेऊ. समजलं का इथपर्यंत.
काय करून पहिला भाग जो आहे त्याला 1 नंबर देऊ. 1 नंबर म्हणजे काय, तर समीकरण 1 आणि उरलेला भाग जो आहे तो खाली लिहू आणि त्याला नाव देऊन समीकरण 2. बघा कैचीनं किती फायदे आहेत. गणितामध्ये कैचीचा खूप उपयोग आहे. पहिला आणि दुसरा. ठीक आहे. तर याच्यानंतर काय करणार आहे, तर बघा एक्स आणि वाय. इथे 5x आहे, इथे 3x आहे, इथे 3y आहे, इथे एकच y आहे. आता बघा, तर सारखं सारखं बघायचं म्हणजे काय, हे एक्स आणि एक्स समोरील संख्या सारखी आहे का, नाही आहे. वाय आणि वाय बरोबरची संख्या सारखी आहे का, नाही आहे. ह्या दोन्ही संख्या सारख्या आहे का, नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, हे सहगुणक म्हणजे काय, एक्स आणि वाय सोबत असणारी संख्या एकसारखी दोघांमध्ये आणायची आहे. म्हणजे वाय किती आहे, 3y आहे आणि ते एकच y आहे. तर आपल्याला इथं 3 आणावं लागेल. ठीक आहे. तर समीकरण 2ला आपण कशाने, 3ने गुणू. कशासाठी गुणणार आहोत, तर आपल्याला इथे 3y पाहिजे. पहिल्या समीकरणामध्ये 3y आणि दुसऱ्या समीकरणामध्ये 3y. तर त्यासाठी काय करू आपण, तर 9x अधिक 3y बरोबर 6. म्हणजे काय, 3xला 3ने गुणले, 3 त्रिक 9x. आता बघा 3ने गुणायचं तर फक्त का वायला गुणायचं का, नाही. तर पूर्ण समीकरणाला आपल्याला गुणावं लागतं. म्हणजे 3 गुणिले 3 9x. ठीक आहे. अधिक 3 गुणिले 3 3y बरोबर 2 गुणिले 3 किती, 6. अशा प्रकारे आपल्याला समीकरण कोणतं मिळालेलं आहे, तिसरं मिळालेलं आहे. आता समीकरण 1 आणि 3. आता बघा आपल्याला 3y आणि 3y मिळालेले आहे. आता काय करायचं आहे, तर बघायचं 3y आणि 3yच्या समोरील चिन्ह. चिन्ह बघताना नेहमी लक्षात ठेवा, जर चिन्ह वेगवेगळं असेल, बेरीज आणि वजाबाकी, चिन्ह वेगळं असेल तर बेरीज करायची आणि चिन्ह सारखं असेल तर वजाबाकी करायची. कशासाठी, चलाचा लोप करताना. चलाचा लोप करण्याची काय पद्धत आहे, तर वेगळे चिन्ह असेल तर बेरीज करायची, वेगळे चिन्ह नसेल, सारखे चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. आता काय करायचं, जसं तसं आपण खाली लिहून घ्यायचं. पहिला समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची बेरीज करून 5x वजा 3y बरोबर 8 अधिक 9x प्लस 3y बरोबर 6. 8मधून 6 गेले, 8मध्ये 8 अधिक 6 किती झाले, 14. 3y आणि 3y आपण बघा हे बेरीज कशासाठी करतो, तर हे 3y आणि 3y हे कट करण्यासाठी, म्हणजे चलाचा लोप करण्यासाठी. ठीक आहे. आणि 5y 5x आणि 9x म्हणजे किती, 14x. म्हणजे बघा 14x बरोबर किती, 14. आता काय करायचं, x जसं तसं राहणार, 14x आहे ती इकडे घेऊन जाणार, 14 एकच 14. कितीने भाग जाईल, 1ने. म्हणजे x बरोबर किती संख्या मिळाली आपल्याला, किंमत 1. x बरोबर किती, 1 ही किंमत. आता xची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला yची किंमत काढायची आहे. yची किंमत काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल, ही xची किंमत आपण ह्या दोघांपैकी एकामध्ये ठेवू. कशामध्ये ठेवू, तर समीकरण 2मध्ये. का ठेवू, कारण की ही संख्या गुणाकारा बेरीज करायच्या याच्यामध्ये सोपी पडेल आपल्याला. तर 3x अधिक y बरोबर 2. 3 गुणिला 1 आपण काय, एक्सची किंमत एक्सच्या ठिकाणी ठेवली. 3x म्हणजे काय, 3 गुणिला एक्स, 3 गुणिला एक्सच्या जागी 1 अधिक y बरोबर 2. 3 अधिक y बरोबर 2. y बरोबर आता 2 आहे, 3 इकडून इकडे गेले, काय होणार, 2 वजा 3. आता 3मधून 2 गेले तर काय उरतो, 1 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय, वजा. अशा प्रकारे आपल्याला x बरोबर 1 आणि y बरोबर वजा 1 ही उकल मिळाली आहे. आता जरी आपण इथे x आणि yची किंमत काढलेली आहे, आता कोणत्या कोणत्या गणितामध्ये आपल्याला सुरुवातीला yची किंमत येईल आणि नंतर xची किंमत काढायला लागेल. तर अशा प्रकारे आपण काय yची किंमत आधी लिहिणार आहोत का, नाही. तर आपण काय करणार आहोत, तर xची किंमतच आधी येणार आणि नंतर yची किंमत येणार. आणि हीच उकल कशा प्रकारे लिहायची, x कंसामध्ये y कंसामध्ये x y कंस पूर्ण बरोबर 1 वजा 1 अशी लिहितात. ठीक आहे. अशा प्रकारे एक सामायिक समीकरणे सोडवा. तर बघा ही रीत झाली 1. तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण गणितं सोडवायची आहे. ह्या दुसऱ्या प्रकारचा आपल्याला उपयोग सहसा परीक्षेत करू नये. ठीक आहे.
आता याच्यामध्ये बघा तुम्हाला 15x अधिक 17y बरोबर 21, 17x अधिक 15y बरोबर 11. आता बघा इथे आपण काय घेणार, सर्वात आधी घेणार कैची. कैची घेऊ आणि कैची घेऊन आपण काय करणार, हे जे दोन बिंदू दिसत आहे, एक बिंदू आणि एक कॉमा स्वल्पविराम दिसत आहे, त्याला आपण काय करणार आहे तिथपर्यंत कापणार आहोत आणि पहिल्या भागाला पहिलं नाव आणि दुसऱ्या भागाला दुसरं नाव देणार आहोत. तर अशा प्रकारे आपण सर्वात आधी कैचीचा उपयोग करून कापून द्यायचं. आपल्या जिभेचा उपयोग करायचा नाही आहे, कैची घ्यायची, कैचीने कापायचं आहे तिथे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा 15 इकडे आहे आणि 15 इकडे आहे, 17 इकडे आहे आणि 17 इकडे आहे. बघा आज आपण बघणार आहोत 15x आणि 17y आणि 21. बघा इथे काय 15x आणि 15y दिले आहे, 17y आणि 17x दिले आहे. पहिल्या समीकरणात आणि दुसऱ्या समीकरणामध्ये काय तर संख्या अदलाबदली झालेली आहे. 15 इकडेच्या इकडे झाले आणि 17 इकडची इकडे झाले. तर अशा वेळेस काय करणार आहोत आपण, तर आपण काय करणार आहोत बघा, जेव्हा आपले सहगुणकाची अदलाबदली असेल अशा प्रकारची एक सामायिक समीकरणे सोडवताना त्या दोन्ही समीकरणाची बेरीज आणि वजाबाकी घेतली असता दोन नवीन सोपी समीकरणे मिळतात. ती समीकरणे सोडून समीकरणाची उकल सहज मिळते. म्हणजे काय करायचं, जेव्हा कधी पण संख्या अदलाबदली असेल, 15 इकडे आणि 15 इकडे, 17 इकडे आणि 17 इकडे, अशा प्रकारे म्हणजे जेव्हाही 10 इकडे 10 इकडे, 20 इकडे 20 इकडे, अशा प्रकारे संख्या अदलाबदली असेल एक्स आणि वायची, वाय आणि एक्सची, तर काय करायचं, सर्वात आधी बेरीज करायची आणि नंतर वजाबाकी. कशासाठी, दोन नवीन सोपी समीकरणे मिळवण्याकरिता. आता समीकरण 1 आणि 2 काय करणार आहोत, सर्वात आधी अशा जेव्हा असेल तर काय करू, बेरीज करू सुरुवातीला. तर काय करणार आहोत यांची बेरीज, तर 21 आणि 11 किती होईल 32, 17y आणि 15y किती होणार 32y, 15x आणि 17y किती होणार 32, म्हणजे 32x प्लस 32y बरोबर 32. स्थिरांक. आता समीकरणाच्या दोन्ही बाजू आपण 32ने भागून, का 32ने भागणार आहोत, तर 32 एक आणि 32 एक, 32y होतं आणि 32 एक्स अधिक वाय किती मिळालं आपल्याला 1. हे काय मिळालं समीकरण 3. आता समीकरण, आता बेरीज झाली, आता समीकरणाची काय तर वजाबाकी राहिली. तर थेट समीकरण 1 आणि समीकरण 2ची वजाबाकी करू. तर 21 मधून वजा 11 केले किती उरले 10, 17 मधून 15 गेले किती उरले 2y, 15 मधून 17y एक्स गेले किती उरले वजा 2y. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2ने भागून, जर याला 2ने भागितलं तर किती येणार, एक्स वजा एक्स अधिक वाय बरोबर 5. आपल्याला काय मिळालं समीकरण 4. समीकरण आता काय 3 आणि 4 मिळालेलं आहे. तर काय करणार आहोत, याची बेरीज करणार आहोत. तर कशा प्रकारे आपण एकाखाली एक मांडून घेऊ. सुरुवातीला तिसरं समीकरण आणि नंतर चौथं समीकरण. आणि काय करणार, आता बघा इथे आपण बेरीज कशासाठी करतो, कारण की दोन चिन्ह वेगवेगळे आहे, एक्स आणि वायचे चिन्ह वेगळं आहे. इथं बेरीजचं चिन्ह आहे, इथं वायचे वजाचं चिन्ह आहे. तर काय होणार, दोन चिन्ह जेव्हा वेगळे असतात तेव्हा आपण काय करतो बेरीज करतो. तर इथे 2y म्हणजे एक्स आणि एक्स कापायचं, 2y अधिक 6 म्हणजे किती 2 भागिला 6 भागिला 2, इकडे 2 भागिला घेऊन जायचे, तर किती होणार y बरोबर 3. अशा प्रकारे आपल्याला yची किंमत मिळाली. ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. हे जे नवीन समीकरण मिळाले आहे 3 आणि 4, याच्यामध्येच आपल्याला किंमत ठेवावी लागेल. ठीक आहे. एक्स आणि वाय बरोबर 1, एक्सच्या ठिकाणी एक्स आणि वायच्या ठिकाणी किती घेणार 3 बरोबर 1. आता हे 3 इकडे घेऊन जाणार, वजा होणार, म्हणजे एक्स वजा एक्स बरोबर 1 वजा 3 आणि एक्स बरोबर वजा 2. अशा प्रकारे आपल्याला एक्स वायची किंमत मिळाली आणि 2ची किंमत. आता बघा वायची किंमत आपल्याला सुरुवातीला मिळाली आणि एक्सची किंमत नंतर मिळाली. तरी आपण लिहिताना एक्स आधी लिहिणार नंतर वाय लिहिणार आणि नंतर आता एक्सची किंमत पहिले वजा 2, नंतर वायची किंमत किती आहे 3. ही या समीकरणाची उकल आहे. आता बघा सराव संच 1.1. खालील आकृती पूर्ण करून
एक सामायिक समीकरणे सोडवा. तर याच्यामध्ये बघा आपल्याला समीकरण दिलेलं आहे 1 आणि 2. आता इथे काय म्हटलं आहे, समीकरण 1 आणि 2ची बेरीज करायची आहे. इथे काय सरळ उभी बेरीज करायची आहे. 12 अधिक 9 किती होणार? 21. आता इथे बघा 3y आणि 3y यांना कापायचं आहे. तर आपल्याला काय 5 अधिक 2ची बेरीज करायची म्हणजे किती? 7x. या बॉक्समध्ये किती येणार? 7x. आणि इथे किती येणार? 21. इथे 21 आले आणि तेच आपण इथे पण 21 लिहिणार. आणि इथे किती आले होते? 7. 21 भागिले 7 म्हणजे 7 त्रिक 21. x बरोबर किती मिळाले? 3. एक्सची किंमत किती मिळालेली आहे? 3. आता 3 ही किंमत कशामध्ये ठेवणार आहोत आपण? तर समीकरण 1 मध्ये ठेवू. आता इथे काय म्हणते? 5x. एक्सची किंमत किती आहे? 3. तर इथे किती येणार? ह्या बॉक्समध्ये 3 येणार. आता बघा इथे 3y 9 वजा किती येणार? 5 त्रिक किती होणार? 15. तर इथे येणार 15. इथे गुणाकार करायचा आहे. त्याच्यानंतर इथे येणार 15. 15 आले. 15मधून 9 गेले. किती उरले? 6. आणि इथे किती येणार? 6. 6 भागिले किती? 6. आणि इथे 3y बरोबर 6. इथे खाली दिलेला आहे 3. म्हणजे इथे किती? या बॉक्समध्ये किती येणार? 6. 6 भागिले 3 म्हणजे किती? 2. अशा प्रकारे एक्सची किंमत किती मिळाली? 3 आणि वायची किंमत मिळालेली आहे 2. ही या समीकरणाची उकल आहे.